आज आपण शिंपल्या कशा बनवायच्या ते पाहूया. तर शिंपल्या मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्यात. कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ह्या पाण्यात आपल्याला ह्या शिंपल्या ठेवून द्यायच्या आहेत. वरनं झाकण ठेवायचं आणि एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायच्यात, म्हणजे त्याची तोंडं उघडणार. हे बघा ह्या पद्धतीने. आता याला ना आपल्याला थंड करून याच्यातला जो मांसाहार भाग आहे तो काढून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि शिंपल्या फेकून द्यायच्यात. आता फोडणी देऊन घेऊया. तर तेल गरम करून ह्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण ठेचलेला, कांदा बारीक कापलेला, टोमॅटो बारीक कापलेला, चांगला मऊ करून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो मऊ झाला की याच्यामध्ये टाकायची आहे हळद आणि मसाला टाकायचा आहे. आणि परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तर शिंपल्यांचंच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आता चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आणि मीठ जपून टाकायचं. मीठ जास्त टाकू नका, खारट होतील नाहीतर. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे शिंपल्या. तर पाण्यासकट टाकायचं आहे. जर तुम्हाला रस्सा करायचा असेल ना, तर शिंपल्या शिजवताना पाणी थोडं जास्त ठेवायचं. त्याच्यात झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं आपल्याला शिजून द्यायचं. 2 याच्यामध्ये कोकम पण टाकायचे. म्हणजे चवीला छान लागतात शिंपल्या. तुम्ही पण ह्या पद्धतीने शिंपल्या बनवून बघा. फार छान होतात.